की रस्त्यानं जाताना, कारण मेट्रोची कामं चालू आहेत, रस्त्याची कामं चालू आहेत, रस्ता खराब असल्यामुळे वाहतूक कोंडीत अडकल्यावर राग येतो का? आणि जर राग आला तर तो कोणावर काढता? राग कुणावरच काढू शकत नाही. कारण आम्हीच ते सगळी कामं करतोय. पण हेही लक्षात घ्या, की ही अतिशय आव्हानात्मक कामं असून सुद्धा आणि आम्हाला त्याची जाणीव आहे. मुंबई शहरामध्ये जर जे रोड नेटवर्क आहे, शहराची रचना आपण बघतो ही लिनियर आहे, पेनिन्स्युलर आहे. त्याच्यामध्ये साधारण 250 किलोमीटरचं रोड नेटवर्क आहे. हेच तुम्ही दिल्लीचं रोड नेटवर्क बघितलं तर ते जवळजवळ 26,000 किलोमीटर आहे. म्हणजे इतका फरक मुंबईचं जे स्प्रेड आहे आणि इतर शहरांचा स्प्रेड आहे त्याच्यामध्ये आहे. ते म्हणजे तेवढी लोकसंख्या असलेल्या अशा परिस्थितीत आहे त्या रस्त्यांवरच आपल्याला कामं करायची आहेत. पण तुम्ही जर बघितलं असेल, कितीही आपण जरी म्हटलं वाहतूक कोंडी होती, तरी ही कामं करत असताना ज्या मॅग्निट्यूडची ही कामं आहेत, त्या मानाने आपण वाहतुकीला डिस्टर्ब करत नाही. ती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून आपण ही वाहतूक पण चालू राहील आणि ही कामंसुद्धा होतील. आणि जिथं जिथं आता मेट्रोची कामं पूर्ण झाली आहेत, तिथे आपण सगळे रस्ते पूर्ववत केलेत, ते चांगल्या पद्धतीने केले आहेत. मेट्रोची किंवा कुठलाही म्हणजे BMC सुद्धा वेगवेगळे प्रकल्प करते, त्यावेळेला प्रत्येक वेळेला तेवढे ट्रॅफिक मार्शल देणं, ट्रॅफिक पोलिसांना पुरेसा मॅनपॉवर उपलब्ध करून देणं, पूर्ण ट्रॅफिक अल्टरनेट रोडचं प्लॅनिंग करताना ते चांगल्या पद्धतीने करणं. अंडरग्राऊंड मेट्रो जेव्हा आम्ही केली तेव्हा पूर्ण रस्त्यावरती साधारण 6-1 किलोमीटरचे तर आम्ही स्टील डेक्स टाकले होते, जेणेकरून खाली काम चालू असताना सुद्धा हे तरी आता आपल्याकडे आपली रचनाच शहराची अशी आहे की स्ट्रेट रस्ते आहेत, ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीचे इश्यूज आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. परंतु हे जर प्रकल्प नाही केले तर जी वाहतूक कोंडी होणार आहे त्याला काही त्याची आपण कल्पना पण करू शकत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या परीने हे करत असतो. काही वेळेला आम्हाला रागही येतो, पण त्याला काही पर्याय नसतो. नागरिक म्हणून आपल्याला एक काही त्रास सहन करावा लागतो, पण प्रशासक म्हणून हा त्रास कमी कसा होईल याच्यासाठी प्रयत्न आम्ही सगळेच करत असतो. सर, गगराणी सरांना काय वाटतं? मी ते नाही म्हणजे रस्त्यात तुम्ही जावला जाता त्यावेळेला खड्डे दिसले किंवा वाहतुकीमध्ये अडथळा आला तर अर्थातच म्हणजे आयुक्त जरी असलो तरी मी पहिल्यांदा मुंबईकर आहे आणि मग आयुक्त आहे, त्याच्यामुळे राग येतोच. आता प्रश्न निर्माण होतो की राग काढायचा कुणावरती. तर आम्ही अशी अपेक्षा करतो की महापालिकेत जर असो तर हे काम मेट्रोचं आहे, मेट्रोमध्ये असेल तर हे काम MMRDAचं आहे. तर तात्पुरता राग निघतो त्याच्यावरती आणि काही प्रमाणामध्ये मग प्रसारमाध्यमांच्यावरती सुद्धा राग काढतो आम्ही. तुम्ही दाखवलं त्याच्यामुळे लोकांच्या लक्षात आलं खड्ड्यांची. नाही पण मुंबई पण गमतीचा भाग जरी सोडला तरी देखील अश्विनीने सांगितली ती वस्तुस्थिती आहे की मुंबईची भौगोलिक रचना अशी आहे की ज्याच्यामध्ये एक तर आपण बऱ्याच वेळेला हे विसरून जातो की गेल्या 140 वर्षामध्ये आपण जी काय मुंबई बघतो ही 40% मुंबई ही भराव टाकून बनलेली मुंबई आहे. 40% ही 7 बेटांची मुंबई 40% भराव टाकलेला आहे. आणि ज्या वेळेला तुम्ही भराव टाकता त्यावेळेला जमीन ही उंच सकल होणारच, रस्त्यांचे प्रॉब्लेम थोडेफार त्याच्यामुळे निर्माण होणारच आहेत. हे रस्ते न टिकण्याचं कारण किंवा रस्त्यामध्ये ह्याच्यामध्ये जे मानवनिर्मित कारण आहे ते तर सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल मी जास्त बोलत नाही. पण नैसर्गिक कारण आहे की ज्याच्यामध्ये 40% मुंबई ही भराव टाकून भरलेली आहे आणि याच्यामध्ये 3 महिन्यामध्ये 3000 मिलीमीटरचा पाऊस पडतो. तर त्याच्यामुळं हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्याच्यावरती उपाय म्हणून आता कॉन्क्रिटीकरण आपण करतोय. त्याच्यामध्ये आता कॉन्क्रिटीकरण करावं न करावं, किती प्रमाणामध्ये करावं, त्याचं स्केल काय असावं, याच्याबद्दल वादविवाद होऊ शकतात, चर्चा होऊ शकतात. पण शेवटी कॉन्क्रिटीकरणाला आता सध्या पर्याय नाही. इथंपर्यंत आपण पोचलेलो आहोत आणि ते काम करत असताना अर्थातच लोकांची गैरसोय होती, त्रास होतो, लोक सहन करतात, त्याची कल्पना आहे. आम्ही देखील शहराचेच नागरिक असल्यामुळे आम्हाला देखील त्रास होतो. आम्हाला देखील प्रवास करत असताना त्याच खड्ड्यांना आणि त्याच रस्त्यांमधून प्रवास करावा लागतो जिथनं सामान्य लोक प्रवास करतात. आमच्यासाठी तर काय वेगळे रस्ते बनलेले नाहीत, त्याच्यामुळे राग येतो, नाही असं नाही, पण ठीक आहे, तो सहन करतो आम्ही आता. पण हे सगळे रस्ते लवकर पूर्ण होतील. मला वाटतं 31 मेपर्यंत जे खणलेले रस्ते आहेत ते पूर्ण करण्याचं नियोजन झालेलं आहे. आणि दुसरी एक गोष्ट सांगायचं विसरलो मी की बऱ्याच शहरांच्यामध्ये ज्या युटिलिटीज आहेत या रस्त्यांच्या बाजूला किंवा अन्य ठिकाणहून जातात. मुंबईमध्ये जागेची कमतरता असल्यामुळं सगळ्या युटिलिटीज म्हणजे पाणी असेल, स्टॉर्म वॉटर असेल, सिवेज असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, ऑप्टिकल फायबर असेल, महानगर गॅस असेल,
अजून काय 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 माहीत नाही, हे सगळं रस्त्याच्या खालून जातं सगळं. आणि त्याच्यामुळं ज्यावेळेला तुम्ही रस्ता खणता त्यावेळेला रस्ता खणत नाही, तुम्ही या सगळ्या युटिलिटीज पण खणत असता. त्यामुळं असं सोपं वाटतं की चला रस्ता खणला, वरनं कॉन्क्रीट केलं, काय त्यात अवघड आहे. तसं नाही आहे. त्या सगळ्या युटिलिटीज त्याचं ट्रान्सफर करणं, त्याची रिअलाइनमेंट करणं, त्या मूळ युटिलिटीजला जोडणं हे अत्यंत आव्हानात्मक असं काम आहे. सर